नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period we have studied about the mass and the weight. Today we'll discuss about the free fall. Actual, how can I explain the free fall? Free fall means what? When we release any object from a some height and it reaches towards the earth. Can you say this is the free fall? Yes, it is also be free fall. But for the explanation of the free fall, first we take the some example. Suppose when we hold the chalk on your palm, जर तुम्ही हा खडू तुमच्या हातावर ठेवला तर विच फोर्स इज ॲक्ट ऑन इट, त्यावर कोणता फोर्स ॲक्ट झालेला आहे? वेन एनी ऑब्जेक्ट इज होल्ड इन युअर हँड ॲट दिस टाईम, सपोज दिस ऑब्जेक्ट इज होल्ड इन युअर हँड, हा ऑब्जेक्ट तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतलेला आहे, इट हॅव ए सम मास. मग जर हा हातावर घेतलेला असेल तर हा इट विल बी स्टेबल ऑन द सरफेस ऑफ युअर पाम. हा सरफेस ऑफ पामवर का स्टेबल झालेला असेल? व्हॉट इज इट्स रिझन फॉर द स्टेबिलिटी? नेमकं कारण काय आहे? ॲट दिस टाईम इट हॅव ए सम वेट, W इज इक्वल टू mg, अँड वेट इज नथिंग बट द फोर्स विथ विच द अर्थ एक्झर्ट ए, किंवा फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द एनी ऑब्जेक्ट टुवर्ड इट सेल्फ. मग हा सपोज दिस इज द ग्राउंड सरफेस, दिस इज द अर्थ, आणि इथं कुठंतरी आपण टेबल आहे किंवा आपल्या हातामध्ये एखादा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. मग त्यावर या अर्थने तर याच्यावर काय केलेलं असेल? फोर्स एक्झर्ट केलेला आहे किंवा अट्रॅक्ट केलेला आहे, फोर्स अट्रॅक्ट टुवर्ड इट सेंटर, अर्थकडे. पण तरीही तो ऑब्जेक्ट फॉल्स डाऊन टुवर्ड दी सरफेस ऑफ द अर्थ येत नाही आहे. याचं रिझन काय आहे? या पामवर असलेला किंवा टेबलवर जर आपण एखादा बॉल ठेवला किंवा एखादा ऑब्जेक्ट ठेवला तर स्टेबल राहण्याचं कारण काय आहे? ॲट दिस टाईम the force is applied on that object in upward direction with the help of the which type of the force? That is nothing but the normal reaction force. Normal reaction force. ह्या टेबलने किंवा आपल्या पामने काय केलेलं आहे की पामवर तर वेट अप्लाय झालेला आहे, अर्थने फोर्स एक्झर्ट केलेला आहे या ऑब्जेक्टवर, म्हणून हा डाऊनवर्ड डायरेक्शन यायला पाहिजे. पण त्याच वेळेस आपला पाम असेल किंवा टेबल असेल, या टेबलने अपवर्ड डायरेक्शननी या ऑब्जेक्टवर जो काही फोर्स अप्लाय केलेला आहे तो आहे नॉर्मल रिॲक्शन फोर्स. अँड ड्यू टू दिस रिझन दॅट ऑब्जेक्ट विल बी स्टेबल ऑन द सरफेस ऑफ युअर पाम. बट वेन वी रिलीज धिस ऑब्जेक्ट फ्रॉम युअर पाम, हा ऑब्जेक्ट आपण काय केलं? सोडून दिला. ओनली विच दॅट मीन्स नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा झिरो झाला, म्हणजे ऑब्जेक्ट सोडून दिला, म्हणजे अपवर्ड डायरेक्ट त्याला जो काही सपोर्ट दिलेला आहे, तो खालचा जो काही सपोर्ट आहे त्या सपोर्टने काय केलेला आहे? अपवर्ड डायरेक्शनने नॉर्मल रिॲक्शन फोर्स या ऑब्जेक्टवर अप्लाय केला आहे. समजा मी याला सपोर्ट दिलेला आहे, तर इथं या पृष्ठभागाने या ऑब्जेक्टवर नॉर्मल रिॲक्शन फोर्स अप्लाय केलेला आहे आणि त्या ऑब्जेक्टवर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डिरेक्शनने अप्लाय झालेला आहे. म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्सला किंवा त्या ऑब्जेक्टवर जे काही द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट दॅट ऑब्जेक्ट टुवर्ड इट सेल्फ, त्याला बॅलन्स करण्याचं काम कोणी केलेलं आहे? वेटला त्याला म्हणजे वेटला बॅलन्स करण्याचं काम केलेलं आहे नॉर्मल रिॲक्शन फोर्सनी, म्हणून तो आपल्या पामवर स्टेबल आहे. पण जर आपण नॉर्मल रिॲक्शन फोर्सच काढून घेतला तर ओनली विच टाईप ऑफ द फोर्स इज रिमेनिंग? दॅट इज नथिंग बट द कोणता फोर्स उरलेला आहे यावर फक्त द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज रिमेनिंग ऑन इट. फक्त त्याच्यावर जो काही उरलेला आहे द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट टुवर्ड इट सेल्फ, याच्यावर जो काय उरला आहे तो फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी उरलेला आहे किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स उरलेला आहे. आणि मग त्यामुळे तो ऑब्जेक्ट काय होतो? मूव टुवर्ड दी सरफेस ऑफ दी अर्थ. म्हणजे डेफिनेशन सांगताना आपल्याला सांगता येईल की रिलीज ज्यावेळेस आपण हा लूज केला, सोडून दिला, कारण ज्यावेळेस तो स्टेबल आहे त्यावेळेस या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जी काय आहे, या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीला बॅलन्स करणारा फोर्स इन अपवर्ड डिरेक्शनने नॉर्मल रिॲक्शन फोर्स होता. पण ज्यावेळेस आपण तो रिलीज केला म्हणजे नॉर्मल रिॲक्शन फोर्सच काढून घेतला, इट विल गेट झिरो. ओनली विच टाईप ऑफ द फोर्स इज अप्लाइड ऑन इट? ओनली अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अप्लाइड ऑन इट. ओनली द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज अप्लाइड ऑन दॅट ऑब्जेक्ट. फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्यावर अप्लाय असेल. आणि दॅट व्हेन फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज ओनली अप्लाय ऑन इट अँड एनी ऑब्जेक्ट इज मूव ओनली ड्यू टू द इफेक्ट ऑफ दी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज नोन ॲज द फ्री फॉल. त्यालाच आपण फ्री फॉल असं म्हणतो. म्हणजे व्हेनेवर द एनी ऑब्जेक्ट इज मूव्ज ओनली ड्यू टू द which type of the force? Only due to the earth gravitational force, due to only the force of gravity on it,
is known as the object is falling freely. It is said to be object is falling freely. म्हणजे मला सांगायचं आहे, whenever the object moves only under the influence of the only force of gravity, only under the influence of the force of gravity, then it is said to be falling freely. And when falling freely object is occur, it is known as the free fall. त्यालाच आपण काय म्हणतो, फ्री फॉल. म्हणजे फ्री फॉल इज ओनली ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अप्लाय ऑन इट. नो एनी फोर्स इज अप्लाइड ऑन इट. एखादा ऑब्जेक्ट केवळ त्यावर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अप्लाय झाल्यामुळे किंवा अर्थने फक्त फोर्स अप्लाय केल्यामुळे तो ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल, केवळ फक्त एकच फोर्स अप्लाय झाल्यामुळे, तेव्हा ॲट धिस टाईम यू कॅन से दॅट फ्री फॉल. तेव्हा त्यालाच काय म्हणतो आपण, फ्री फॉल. दॅट मीन्स free fall process is only takes place under the influence of the force of gravity or earth gravitational force. म्हणजे फ्री फॉल ही प्रोसेस जी काय घडते, फक्त एखाद्या ऑब्जेक्टवर, एखाद्या सबस्टन्सवर केवळ एकाच फोर्सचा परिणाम दिसून येत असेल, तर एकाच फोर्स अप्लाय झाल्यामुळे एखादा ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल तर त्याला म्हणायचं फ्री फॉल. आणि तोही फोर्स कोणता, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फक्त अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर अप्लाय होत असेल तरच त्याला काय म्हणतो आपण, फ्री फॉल असं म्हणतो. बट फ्री फॉल इज ओनली एक्झिस्ट इन द व्हॅक्यूम, नॉट एक्झिस्ट इन द ॲटमॉस्फियर. दॅट मीन्स वेन वी रिलीज द एनी ऑब्जेक्ट फ्रॉम इज सम हाईट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. सपोज दिस इज द सरफेस ऑफ द अर्थ आणि एनी ऑब्जेक्ट इज फॉलिंग टुवर्ड द अर्थ सरफेस. एखादा ऑब्जेक्ट हा अर्थ सरफेसकडे येत असेल, ॲट दिस टाईम इन ॲटमॉस्फियर इट कंटेन्स द इन्फानाइट नंबर ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द एअर मॉलिक्युल्स and also the dust particles is there. When this object is fall down, some particles, समजा या ठिकाणी आलेला आहे, some particles exert a force on it. That means friction force produced between that moving object and the dust particle or the molecules, gaseous molecules. इथं असणारे गॅसेस मॉलिक्यूल, हा ऑब्जेक्ट खाली पडत असताना त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे जे काय डस्ट पार्टिकल असतील किंवा एअर मॉलिक्यूल असतील, ते या ऑब्जेक्टला काय होतील, फ्रिक्शन फोर्स तयार करतील. आणि फ्रिक्शन फोर्स झाल्यामुळे काय होईल, त्याची स्पीड कमी होईल. ॲट द सेम टाईम याच्या खालीही डस्ट पार्टिकल आणि एअर मॉलिक्यूल आहेत. हे एअर मॉलिक्यूलसुद्धा काय करतील, याला अपोज करतील. आणि असा अपोज केलेला जो काय फोर्स असतो त्याला आपण काय म्हणतो, बायंट फोर्स असं म्हणतो. म्हणजे एकतर फ्रिक्शन फोर्स आणि बायंट फोर्समुळे, फ्रिक्शन फोर्स आणि बायंट फोर्समुळे याचं स्पीड कमी व्हायला पाहिजे. म्हणजे स्पीडचा विचार सोडून द्या, म्हणजे याच्यावर अप्लाय झालं, इफ एनी ऑब्जेक्ट इज रिलीज फ्रॉम ए सम हाईट इन द ॲटमॉस्फिअर अँड इट रिचेस टुवर्ड द सरफेस ऑफ द अर्थ, ॲट दिस टाईम द फ्रिक्शन फोर्स अँड बायंट फोर्स आर ऑल्सो अप्लाय ऑन दॅट ऑब्जेक्ट, नॉट ओनली द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. केवळ फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीच अप्लाय होत नाही त्यामुळे, तर त्यावेळेस बायंट फोर्स आणि फ्रिक्शन फोर्ससुद्धा त्या ऑब्जेक्टवर अप्लाय होत असतो. म्हणून यू कॅन से दॅट बट दिस फ्रिक्शन फोर्स अँड बायंट फोर्स is very less as compared to the force of gravity. Due to this reason you can consider it is negligible. But only मी definition सांगितले, whenever the any object is move only under the influence of the force of gravity, it is said to be free fall. But this free fall only takes place in the vacuum, not in the atmosphere. हे फक्त व्हॅक्यूम मध्ये शक्य आहे. बिकॉज व्हॅक्यूम जर असेल तर there is the dust particle and air molecules are absent. Therefore, no buoyant force and no friction force produced. Only there is the effect of the force of gravity. Due to this reason, it is only exist in the vacuum. Atmosphere मध्ये किंवा अराउंड द अर्थ होणार नाही, कारण त्यावेळेस इथं डस्ट पार्टिकल काय करतील, फ्रिक्शन फोर्स तयार करतील, त्याच वेळेस बायंट फोर्ससुद्धा तयार करतील. म्हणून या ठिकाणी केवळ ग्रॅव्हिटेशनलच फोर्स अप्लाय होईल, की जेणेकरून ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल तर त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. परंतु हे ॲटमॉस्फिअरमध्ये शक्य नाही, कारण इथं बायंट फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स हे पार्टिकलमुळे तयार होतील ॲटमॉस्फिअरमध्ये असल्यामुळे, म्हणून आपल्याला तसं म्हणता येणार नाही. म्हणजे इट इज ओनली एक्झिस्ट इन द व्हॅक्यूम. फक्त हे कुठं शक्य आहे, फ्री फॉल व्हॅक्यूममध्येच आहे. कारण आपण डेफिनेशनमध्ये सांगितली, व्हेनेवर द ऑब्जेक्ट मूव्ज ओनली ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, ओनली ड्यू टू द इफेक्ट ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण इथं तर परिणाम होणार आहे फ्रिक्शन फोर्सचा आणि बायंट फोर्सचा. म्हणून आपल्याला फ्री फॉल इज नॉट एक्झिस्ट इन द ॲटमॉस्फिअर
इट इज ओनली एक्झिस्ट इन द व्हॅक्यूम असं म्हणता येईल. बट इफ एनी ऑब्जेक्ट इज फ्री फॉल फ्रॉम इज सम हाईट ॲट दिस टाईम इट्स इनिशियल व्हेलॉसिटी इज 0 अँड दॅट ऑब्जेक्ट इज रिचेस टोवर्ड द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे फ्री फॉल टोवर्ड दी सेंटर ऑफ द अर्थ. हे डाऊनवर्ड डिरेक्शनने होईल. इट्स इनिशियल व्हेलॉसिटी इज 0. रिलीज करण्यापूर्वी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल आणि व्हेन इट रिचेस टोवर्ड द सरफेस ऑफ द अर्थ इट्स व्हेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग अँड इट विल गेट द व्ही. व्हेलॉसिटी वाढेल त्याच्यामध्ये ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे काय होईल, तो जितकं जवळ येईल डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट अँड द अर्थ सरफेस गोज ऑन डिक्रीजिंग, द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स गोज ऑन इन्क्रीजिंग. याचा परिणाम जास्त होत असल्यामुळे व्हेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग होईल. आणि मग इन्क्रीजिंग होत असल्यामुळे इथं व्हेन वी थ्रोन दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. व्हेन वी थ्रोन द एनी ऑब्जेक्ट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ अँड इट रिचेस ए मॅक्झिमम डिस्टन्स इट्स व्हेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. त्याची व्हेलॉसिटी काय होईल, डिक्रीज होत जाईल. दॅट मीन्स ॲक्सिलरेशन इज इक्वल टू निगेटिव्ह ना इन अपवर्ड डिरेक्शन. आणि फ्री फॉल होत असताना द ॲक्सिलरेशन इज पॉझिटिव्ह. दॅट मीन्स when velocity goes on, when we thrown the any object in upward direction at this time its velocity goes on decreasing and rate of change of velocity with time is known as the acceleration, but final velocity is more as compared to the initial velocity. Due to this reason acceleration is negative. But when we take the magnitude of this acceleration it will get, it is g. म्हणजे acceleration due to gravity is positive if the velocity goes on decreasing. जरी velocity goes on decreasing होत असली तरी आपण इथं कन्सिडर करताना मॅग्निट्यूड ऑफ द ॲक्सिलेशन घेणार आहे आणि मॅग्निट्यूड ऑफ द निगेटिव्ह इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि मग ॲट द प्लेस यू नो अबाउट दी 3 कायनेमॅटिक इक्वेशन्स. द फर्स्ट in last year you have studied it. The first kinematic equation is V is equal to U plus AT. फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन काय सांगता येईल इथं की व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. सेकंड इज एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. अँड थर्ड इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस. फर्स्ट वी कन्सिडर द व्ही इज द फायनल व्हेलॉसिटी, यू इज द इनिशियल व्हेलॉसिटी, ए इज द ॲक्सिलेशन, टी इज द टाईम अँड एस इज द डिस्प्लेसमेंट. म्हणजे हे सगळ्या क्वांटिटी कधी इफ एनी ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. बट इन फ्री फॉल जेव्हा ऑब्जेक्ट फ्री फॉल होत असेल तेव्हा इट्स इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे, इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0 अँड व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू जी व्हॅल्यू घ्यावं लागेल, कारण इट इज फ्री फॉल रिचेस टोवर्ड द सरफेस ऑफ द अर्थ अँड वी टेक द when we thrown the any object in upward direction its acceleration goes on decreasing, that acceleration is negative. But when we take the magnitude of that acceleration it will get positive. Therefore at the and acceleration due to gravity is expressed with the help of the sign g. Therefore at the place of a you can take the plus g because you can take here magnitude. And then we put up the values of u is equal to 0 and a is equal to g in 3 kinematic equation, and these are the equations for the free fall. First equation of the free fall, v is equal to the value of u is 0 plus at the place of the e you can take g gt. Therefore the first equation is v is equal to gt when any object is free fall. And to determine the value of the final velocity you can determine the final velocity with the help of this formula v is equal to gt. Second kinematic equation मध्ये we put up the value of u is equal to 0 and a is equal to g. It will get s is equal to the at the place of the u you can take the 0t plus half gt square. Therefore second equation is s is equal to half gt square. This is the second equation for free fall body. Then third equation, we put up the value of u is equal to 0 and a is equal to g in third equation. V square is equal to 0 square plus 2 into g into s, and therefore the third equation for free fall v square is equal to 2gs किंवा h पण लिहू शकता तुम्ही, 2gh पण लिहू शकता. s at the place of the s you can take here h.
Therefore you can take here at the place of the s you can take the h, and this is the third equation for the free fall. Any object is falling toward the earth surface, and due to this free fall, the planets and the satellites are revolving in a specific orbit. ही एकमेव कारण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे फ्री फॉलमध्ये आपल्याला पहिलं एक्सप्लेन करावं लागेल की व्हेन एनी ऑब्जेक्ट इज स्टेबल ऑन द सर्फेस ऑफ द टेबल असेल किंवा ऑन द सर्फेस ऑफ युअर पाम, दिस ऑब्जेक्ट इज स्टेबल ऑन दॅट ऑब्जेक्ट, the earth attract the force on it. That means the weight is balanced by the which type of the force. त्याच्या वेट खरं तर तो अर्थकडे यायला पाहिजे, पण त्या ऑब्जेक्टच्या वेटला बॅलन्स कोणी केलेला आहे? नॉर्मल रिॲक्शन फोर्सने, आणि म्हणून तो ऑब्जेक्ट त्या टेबलवर किंवा पामवर काय आहे? स्टेबल आहे. बट व्हेन वी रिलीज फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट फ्रॉम द सर्फेस ऑफ द टेबल और फ्रॉम युअर पाम, that object is fall down only under the influence of the force of gravity, and it is known as the free fall म्हणतो आपण त्याला. म्हणजे whenever the any object is move only under the influence of the force of gravity is known as the free fall म्हणायचे त्याला. पण free fall is exist only in the vacuum, because any object is released from is some height at the same time the dust particle असेल किंवा air molecule असतील, these air molecule or dust particle, there is a friction between that object and the dust particle. Due to this reason, friction force applied on that object, due to this reason the velocity of that object goes on decreasing. At the same time, when any object is free fall down under below this object, there is the dust particle and also be the air molecules, and these opposes that free falling object, because buoyant force is applied on it. And due to this reason, you can say that not only the gravitational force act on that object when this object is released, at the same time the friction force and the buoyant force is also applied on it. Due to this reason, you can't say that this is the free fall. Only free fall is occurred in the vacuum, because there is the absence of the dust particle and the air molecule. Only the earth gravitational force act on it, and that is known as the free fall. फक्त फ्री फॉलची प्रोसेस व्हॅक्यूममध्येच घडेल. आणि मग फ्री फॉलमध्ये इनिशियल वेलॉसिटी आपण 0 घेतलेली आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, वेन वी थ्रोन द एनी ऑब्जेक्ट इन अपवर्ड डिरेक्शन, इट्स वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. ड्यू टू दिस रिजन द ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह ऑफ दॅट ऑब्जेक्ट. बट व्हेन वी टेक इट्स मॅग्निट्यूड, द ए इज इक्वल टू -g येईल. पण जेव्हा आपण त्याचं मॅग्निट्यूड घेऊ, मॅग्निट्यूड ऑफ -g, इट विल गेट g येईल, and then we put up the value of the u is equal to 0 and a is equal to g in 3 kinematic equation. It will get the equation for the free fall. The first equation of the free fall is v is equal to gt. Second is s is equal to half gt square or h is equal to half gt square. तुम्ही h भी घेऊ शकता, s भी घेऊ शकता. इथं h लिहिलं तरी चालेल. h is equal to half gt square, and third is the v square is equal to 2gh. आणि केवळ फ्री फॉलमुळे जी प्लॅनेट अँड सॅटेलाइट्स आहेत, मुव्हिंग अराउंड ए स्पेसिफिक ऑर्बिट. अँड टुडे स्टॉप हेअर.